बघा, जया, सीमा, निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3 4 7 6 या प्रमाणे 3,60,000 रुपयाची भागीदारी केली. तर जयाचे भांडवल किती होते हा एक प्रश्न विचारला. आणि दुसरा प्रश्न असा की जर त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला असेल तर निखिलचा नफ्यातील वाटा किती हा दुसरा प्रश्न. प्रश्न सोडवायचा कसा सर? त्यांची नावं इथं मांडा, जसं की जया, त्यानंतर आहे निखिल, त्यानंतर आहे निलेश आणि त्यानंतर आहे सीमा आहे. लक्षात घ्या, इथं आहे सीमा, जया, सीमा, इथं आहे निखिल आणि शेवटी निलेश. लक्षात घ्या, प्रश्न सोडवायचा कसा? यांचं भांडवल गुंतवणुकीचं जे गुणोत्तर आहे लेकरांनो ते आहे 3 4 7 6. प्रत्येकाचं भांडवल किती काढण्यासाठी चलपद x वापरायचं. लक्षात घ्या, पहिला जो प्रश्न विचारला की जयाचं भांडवल किती सर, म्हणून हे त्यांच्या भांडवल गुंतवणुकीचे जे गुणोत्तर आहेत इथं अधिक स्वरूपात 3x 4x 7x. लक्षात घ्या, हे भांडवल गुंतवणुकीचे जे गुणोत्तर आहेत हे इथं अधिक स्वरूपात दर्शवा, जसं की 3x 4x 7x अधिक 6x. समोर त्यांनी गुंतवलेलं भांडवल आहे चौघांनी मिळून 3,60,000 रुपये सर. लक्षात घ्या, 3,60,000 इथं मांडा ही रक्कम. ओके, पुढं काय करायचं सर? ही बेरीज करा. 3x 4x 7x 7 7 14x 6 20x सर. 20x बराबर 3,60,000. आता x ला एकटं करा. 3,60,000 कडे जाताना 20 भागीला x बराबर किती? हे 0 0 प्रथमतः हा काटा म्हणजे 36,000 भागीला 2. x बराबर हा 18,000 गेलेला भाग. जो प्रश्न विचारला की जयाचं भांडवल किती, तर भांडवल गुंतवणुकीचं हे जे गुणोत्तर आहे 3 गुणीला मिळाल्या एक्सची किंमत 18 3 54, त्यावर 3 0 54,000 हे जयाचं भांडवल. एखाद्या वेळेस तुम्हाला पडताळाच घ्यायचा असेल तर प्रत्येकाचं भांडवलाच्या गुणोत्तरानुसार मिळवा आणि त्या सर्व प्राप्त झालेल्या रकमेची बेरीज 3,60,000 येते का? वाघ सर गणित बरोबर शिकवा लागले का? आता 4 गुणीला 18,000 केलं म्हणजे या सीमाचं भांडवल 18 चूक 72,000 सर. 7 गुणीला 18 केलं, 18 म्हणजे हे नुसते 18 नसून 7 गुणीला लेकरांनो 18,000 आहेत. 18 7 26,800 म्हणजे 1,26,000 हे या तुमच्या निखिलचं. 6 गुणीला 18,000 करा. लक्षात घ्या, अठरा सक 108, त्यावर 3 0 म्हणजे हे भांडवल तुमच्या 1,08,000 भांडवल निलेशचं. सगळ्यांच्या भांडवलांची बेरीज लक्षात घ्या की 3,60,000 येते का? हा जो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला पडताळ्याचा. लक्षात घ्या, निलेशचं 1,08,000 सर. हा आहे निलेश. 1,26,000 निखिल. 1,26,000 निखिल सर. लक्षात घ्या, त्यानंतर सीमा 72,000 सर. सीमा मांडायचं 72,000. त्यानंतर आहे 54,000 जया. 54,000 जया सर. प्राप्त झालेल्या रकमांची बेरीज 3,60,000 यावी. हे 3 0 इथं देऊन टाका. 1 2 3 4 2 6 6 12 12 8 20 0 4 2 7 7 14 2 16. चला 1 2 1 3 3,60,000 ही वागसर बेरीज येताना दिसते. म्हणून हा भांडवल गुंतवणुकीचा पडताळा योग्य ठरला सर तुमचा. पुढं त्यांना या व्यवसायामध्ये नफा झाला 12%. पहिल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर प्राप्त झालं की जयाचं भांडवल किती? 54,000. ओके,
आता त्यांना या प्रस्तुत व्यवहारामध्ये झालेला नफा आहे 12%. प्रस्तुत व्यवहारात झालेला नफा किती आहे? 12%. म्हणजे 3,60,000 इथं मांडा. या 3,60,000चे 12% किती? अशा पद्धतीची मांडणी करा. हे 2 शून्य घालवा. उरलं काय? 3600 गुणिले 12 म्हणजे 1200 1200 12 सकम 72 2 आले 7 12 3 36 आणि 7 43 43,200 रुपये हा तो नफा सर्वांना मिळून झालेला. आपल्याला प्रश्न विचारला की निखिलचा नफ्यातील वाटा किती? बघा, निखिलचा नफ्यातील वाटा किती? निखिलचं नफ्याचं गुणोत्तर हे भांडवलाचं म्हणजेच हे नफ्याचं गुणोत्तर असते लेकरांनो. निखिलचं जे गुणोत्तर आहे भांडवलाचं ते अंशस्थानी घ्या. सगळ्यांच्या गुणोत्तराची बेरीज करा. 3 आणि 4 7 आणि 7 14 आणि 6 20 ही बेरीज छेदस्थानी मांडा आणि याला गुणिला हा प्राप्त झालेला नफा 43,200. पहिली गोष्ट हे शून्य घालवा आणि हा भाग द्या. बे दोन्ही 4 सर बे 1 उरला झाले 12 बे सख 12 आणि हे उरलेलं 0 म्हणजे 7 गुणिला 21 60 हा गुणाकार करा. 7 0 0 7 सकम 42 2 4 7 1 7 4 11 1 चाला 1 7 2 14 आणि 15 15,120 रुपये हा काय? तर निखिलचा, लेकरांनो लक्ष द्या, निखिलचा नफ्यातील वाटा हा जो दुसरा प्रश्न होता. या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोणतं? 15,120 रुपये हा निखिलचा नफ्यातील वाटा. जयाचं भांडवल किती? 54,000. ओके, प्रश्न समजला नसेल एखाद्या वेळेस रिपीट करा. ओके. भागीदारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.